पालकांनी काय करायचं? 5-5 यादीची वाट बघायची का 11वीच्या ऍडमिशनसाठी? गणित आणि विज्ञानसाठी शिक्षक यांनी आजच्या आज आम्हाला ऑर्डर आमच्या म्हणजे काढावा. टक्केवारी तिची 40-50% ती ना, नंतर आम्हाला कुठं ऍडमिशन मिळणार 11वीला? बाकीचे कुठे काय असू द्या पण तुम्ही बंद राहू. शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. गणित विज्ञानला शिक्षक मिळाले पाहिजे. हमारी मांगे पूरी करो. 10वीची विद्यार्थिनी जिल्हा परिषद प्रशाला सोनारीमध्ये शिकते. गेल्या 4 वर्षांपासून आम्हाला शिक्षक दिले जात नाही. तर हा अन्याय आमच्यावर का केला जातो आणि आमच्यावरच का केला जातो हा माझा प्रश्न आहे. आम्हाला शिक्षक दिले जातात, 1 महिन्यापुरते येतात, 2 महिन्यापुरते येतात आणि पुन्हा निघून जातात. असं आमच्यावर अन्याय का? मार्गदर्शक शिक्षक म्हणजे मार्गदर्शक. आमची वाट म्हणजे आम्हाला ध्येयाकडे नेणारे. वाटेवर जर काटे असतील, आम्हाला मार्गदर्शक नसतील, काट्यावर पाय देऊन आम्ही तिथंच थांबू ना. पण जर मार्गदर्शक असतील आमच्या मागे तर ते आम्हाला सांगतील, बाळा तू तिथं पाय देऊ नको, पुढे जा, इकडं सर किंवा पलीकड सर. असे मार्गदर्शकच जर महाग नसतील तर तो विद्यार्थी तिथंच थांबणार आहे. पण जर मार्गदर्शक असतील तर तो पुढे जाऊन त्याचं करिअर पूर्ण करू शकतो. 4 वर्षापासून शिक्षक नाहीत, मग तुम्ही काय तक्रार केली होती का? तुम्ही 4 वर्ष झाली दरवर्षी मागणीपत्र मागवतो, पण मागणीपत्र असं म्हणजे एखाद्या झाडाचं पान जसं पडतं तसं ते ठेसकाळून लावलं जातं. आमचं म्हणजे काय मान नाही का पत्राला? ह्या शिक्षकांना, शिक्षक हे आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाहीये. आम्हाला ते दिलंच पाहिजे. तुम्ही आमच्याकडनं शिक्षणाचा अधिकार हे घेरावू शकत नाहीत. प्रगत महाराष्ट्र म्हणतात, प्रगत महाराष्ट्र असं म्हणलं जातं. फक्त महाराष्ट्र हा प्रगत कसा होईल जर शिक्षकच नसतील आम्हाला शिक्षणासाठी? तर तुझं नाव सांग. श्रेया सौदागर कुठे, आता 10वीची विद्यार्थिनी. आज आपण ठिय्या आंदोलन करत आहेत, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? आमच्या मुलांना ते गणित आणि विज्ञानला शिक्षक नाही, त्याच्यामुळे आम्ही आलो आहे सोनारी येथून. आमची एवढीच मागणी की शिक्षक द्यावेत. तुमचे कोणत्या शाळेमध्ये आता? मुली इथं, माझे 2 मुली इथं. जर यांनी शाळेला शिक्षकच उपलब्ध केले नाही तर तुम्ही भूमिका असणार आहे? भूमिका अशी की आमच्या लेकरांनी शिकावं, मोठं व्हावं, की मुलांना म्हणलं का नाही हे करा, अभ्यास करा गणिताचा, तर म्हणते तर आम्हाला शिक्षकच नाही तर आम्ही कशाचा अभ्यास करणार, आम्हाला येतच नाही काही. महिला त्यांच्याकडे गेलता ना, काय म्हणले त्यांनी? देतो असे करतात, देतात 15 दिवस देतात, महिना देतात, लगेच का बदली करून लावतात. अशी आमची मागणी. काल पालकमंत्री, माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पण आदेश दिलते. हा दिलते, पण आणखीन आमच्या पतोर आलेच नाहीत सर. तुमचं नाव सांगा. मनीषा अनहोने. आज आपण जिल्हा परिषदच्या म्हणजे शिव मॅडमच्या ऑफिस समोर हे आंदोलन करत आहोत, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? गणित विज्ञानसाठी 4 वर्ष झालं शिक्षक मागतोय आम्ही. शिक्षकाची तात्पुरती नेमणूक 1 महिन्यासाठी करतात, त्यानंतर त्यांच्या सोयीनुसार त्यांना देतात, भरतात, त्यांच्या ह्याला सोडतात. मग हे असं कशामुळे किती दिवस चालणार? असं 4-4 वर्ष जर असं चाललं तर आज ह्या स्पर्धेच्या युगात आमची मुलं मुली टिकत्यान का नाही ह्याची आम्हाला काळजी लागलेली आहे. गणितासाठी आम्हाला जर तुम्हाला सांगतो 90-80%, 80-90 मार्क पडली तर टक्केवारी वाढणार आहे ना पुढं. विज्ञानला जर 90 मार्क पडली तर टक्केवारी वाढणार आहे ना. गणित विज्ञानला जर त्यांना 35-35 मार्क पडली तर टक्केवारी त्यांची 50-45 येते. त्यानंतर बादशीला आम्हाला 4-4, 5-5 याद्याची वाट पावत बसावं लागणार आहे 11वीसाठी. मग ही तुम्हाला जिल्हा परिषद ही कशासाठी? कोणत्या गावचं प्रकरण आहे? सोनारी, तालुका परांडा. काल माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पण फोन करून शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांचं काम केलं, त्यांनी फोन केला, ते बी हो म्हणले, पण तशी अजून ऑर्डर मुख्याध्यापकाच्या हातात पडलेली नाही. त्यांच्याकडे अशी कोणतीही प्रत आलेली नाही की शिक्षक नेमणूक केली म्हणून. त्यावेळेस आम्ही सकाळी निर्णय घेतला, आज सकाळी काय बी करून जायचं धाराशिवला, शिव मॅडमच्या ऑफिस समोर हे आंदोलन करायचं आणि शिक्षकांची ऑर्डर निघल्याशिवाय उठायचं नाही असा निर्धार करून आम्ही पालक आणि विद्यार्थी आलेलो आहे.
कारण की 40-50 मार्क जर पडली गणित विज्ञानला तर आम्ही काय करणार पुढं? त्याचं भविष्य अंधारमय होतंय विद्यार्थ्यांचं. ते आम्हाला प्रश्न सतावतोय पालकांना. विद्यार्थ्यांनी काय करायचं पुढं? त्यांना असं तर गणित जमणार नाही. दुसऱ्या मराठी विषयवाल्याला गणित शिकवून असं तर चालणार नाही. स्पर्धेच्या युगात आज किती स्पर्धा चालू आहे. एक मायक्रो ह्याने एक ही नंबर जाते उडत्यात. त्यांनी काय करायचं? हे आमच्या मुलांना तर गणित आणि विज्ञान शिकवायला कोणच नाही. आता मागणी काय आहे तुमची? गणित विज्ञानला मला शिक्षकांची आजच ऑर्डर भेटायला पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही. आणि कायमस्वरूपी आम्हाला ऑर्डर पाहिजे. तात्पुरते आम्हाला बोलवून नको. आम्ही आता 4 वर्ष झालं तात्पुरतं करू आम्ही सुद्धा थकून गेलोय. किती दिवसापासून शिक्षक नाही? 4 वर्ष झालं. एक महिनाभर येतोय निघून जातोय. हे असं कशामुळे? तुमचं नाव सांगा. भारत गोवर्धन जगताप.